रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या उपस्थितीत राज्य ग्रंथालय संघाची बैठक संपन्न. अनुदान वाढ, विशेष अनुदान, कर्मचाऱ्यांचे वेतन व ग्रंथमित्रांना सवलतीबाबत सकारात्मक चर्चा. मुंबई येथील ग्रंथालय संचालनालयात ग्रंथालय संचालक माननीय अशोक गाडेकर यांच्या उपस्थितीत राज्य ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीत ग्रंथालयांना 40% वाढीव अनुदान, दर्जावाढ या विषयावर चर्चा झाली. याबाबतची फाईल अर्थ विभागाकडे असून अनुदान वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन संचालकांनी दिले. तसेच 25, 50, 75, 100 वर्ष पूर्ण केलेल्या ग्रंथालयासाठी विशेष प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. मुदतीत प्रस्ताव सादर केलेल्या सर्व पात्र ग्रंथालयांना हे अनुदान मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधानुसार किमान वेतन लागू करण्याची प्रक्रिया अनुदान वाढीनंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. याशिवाय राज्यातील ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शासनमान्य ओळखपत्र, एसटी प्रवास सवलत देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. सन 2025-26च्या वार्षिक अहवालाबाबत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी 30 जूनची प्रतीक्षा न करता ऑनलाईन अहवाल तात्काळ सादर करावेत असे आवाहन करण्यात आले. या बैठकीस कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्य उपाध्यक्ष राम मेकले, कोषाध्यक्ष भीमराव पाटील, कोकण विभाग अध्यक्ष राजेंद्र कोरे, प्रकाश आखाडे यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.